नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंगमध्ये आपले स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, खास त्या मेंढी पालकासाठी आहे जे नवीन मेंढी पालन सुरू करत आहेत किंवा त्यांचे मेंढी पालन सुरू आहे पण नफा होत नाही, खर्च खूप वाढतोय, मेंढ्या आजारी पडतात. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे मेंढी पालनातील ह्या मोठ्या चुका आणि त्या चुका टाळण्यासाठीचे सोपे आणि कमी खर्चीय उपाय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्यवसायात होणारे नुकसान टाळता येईल. मेंढी पालनात सर्वात महत्त्वाचे काय आहे? नवीन मेंढी पालकांना वाटतंय मेंढी पालन म्हणजे फक्त मेंढ्या विकत आणायच्या आणि त्या मेंढ्यांना चारवायचं, पण एवढंच काम नाही. सत्य काय आहे मेंढी पालनाचं? मेंढी पालन म्हणजे शेड, पाणी, स्वच्छता आणि व्यवस्थापन. मेंढ्या कधी आजारी पडतात? जेव्हा शेड ओला असतो, पाणी जमा राहते, हवेचा प्रवाह होत नाही आणि लसीकरण वेळेवर होत नाही. मग आज बघूया महत्त्वाचे मुद्दे जे तुम्हाला नफा वाढवून देतील. मुद्दा नंबर 1, शेड व्यवस्थापन. मेंढी पालनात शेड म्हणजे मेंढ्यांचं घर होय. जर शेड खराब असेल तर मेंढ्यांचं उत्पन्न कमी होणार आहे आणि त्यासोबत मेंढ्यांचा विकास पण थांबतो. शेडमध्ये ह्या गोष्टी बरोबर व्हायलाच पाहिजे. शेडमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. शेड हा पूर्णपणे कोरडा असला पाहिजे. शेडची योग्य साफसफाई झालेली असावी. शेडमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम कोणता तर ओलावा. ओल्या शेडमध्ये मेंढ्यांचे पाय कुजतात, जंत होतात, निमोनिया होतो आणि पिलांची मेंढ्यांची वाढ थांबते. तर उपाय काय करावे? शेडमध्ये पाण्याचे निचरा व्यवस्थित केला पाहिजे. शेडमध्ये उताराखाली पाणी काढून दिलं पाहिजे. जर हे करणं शक्य असेल तर बांबू, लाकडी स्टॉलचा उंच प्लॅटफॉर्म करा. यामुळे शेण आणि मूत्र खाली निघून जाईल. मेंढ्यांना जास्त रोगराई होणार नाही. शेड अस्वच्छ असल्यामुळे जास्त रोगराई होते. शेडला दोन्ही टाइम झाडून घ्या. शेड पूर्णपणे स्वच्छ असला पाहिजे. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, मेंढीला औषधापेक्षा स्वच्छ शेड जास्त उपयोगी ठरतो. मुद्दा नंबर 2, पाणी व्यवस्थापन. लोक पाण्याकडे दुर्लक्ष करतात, पण मेंढी पालनात स्वच्छ पाणी म्हणजे अर्धा फायदा. जर घाण पाणी दिलं तर पाण्याद्वारे जंत होतात, दूध कमी होते, अनेक बिमाऱ्या होतात, वजन वाढत नाही. तर पाणी कसे द्यावे? पाणी देताना काय काळजी घ्यावी? पाणी अस्वच्छ राहू नये. पाणी स्वच्छ राहावे. पाणी नेहमी मेंढ्यांना उपलब्ध असावे. पाण्याची टाकी झाकून ठेवावी. हौद असेल तर तोही हौद झाकून ठेवावा, जेणेकरून पाला किंवा कचरा पाण्यामध्ये पडणार नाही आणि तो सडणार नाही. पाणी अस्वच्छ राहू नये. जर पाण्याची विहीर असेल तर चांगलं. जर पाणी नदीचं किंवा टँकरचं असेल तर फिल्टर करून घ्यावे किंवा त्या पाण्याला गाळून घ्यावे. मुद्दा नंबर 3, चारा आणि नियोजन. मेंढी पालनात नफा हवे असेल तर चारा प्लॅनिंग केल्याशिवाय पर्याय नाही. सगळे म्हणतात चारायला सोडतो तेवढंच बस, पण आजकाल चराईवर पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य नाही. चराई क्षेत्र कमी होत आहे. पावसाळ्यात काही अडचण येत नाही. पावसाळ्यात चराई क्षेत्रावर अवलंबून राहणं शक्य आहे, पण उन्हाळ्यात सगळे गणित उलट पडणार आहे. मेंढ्यांना चारा हा 3 प्रकारचा द्यावा हे लक्षात ठेवा. हिरवा चारा, त्यामध्ये नेपियर, मेथी घास, मका. सुका चारा, त्यामध्ये कडबा, भुसा आणि मेंढ्यांना खुराक द्यावा. पिलांचे वजन वाढायचं असेल तर योग्य चारा नियोजन करायलाच पाहिजे. चारा हा घरचा असावा. विकत चारा परवडणार नाही. मुद्दा नंबर 4, रोग नियंत्रण आणि लसीकरण. मेंढी पालनात खूप मोठे नुकसान कुठून होते तर ते रोगामुळे होते. एक बिमारी जर आली तर 10 मेंढ्या नाही तर अर्धा कळप आजारी पडतो आणि कित्येक वेळा बऱ्याच मेंढ्या मरतात पण. म्हणून लसीकरण आणि डिवॉर्मिंग हा खर्च नाही तर तो आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहे. काही महत्त्वाचे बेसिक रूल. 3 महिन्याच्या पुढील सर्व पिलांना लसीकरण करून घ्यावे. वर्षातून वेळेवर लसीकरण द्यावे. आजारी मेंढ्या वेगळ्या ठेवाव्या. 3 महिन्यांनी जंतनाशक करावे. एक मेंढी जर आजारी पडली तर त्या मेंढीकडे दुर्लक्ष करू नका, कारण रोग पसरायला टाइम लागत नाही. मुद्दा नंबर 5, नफा कसा वाढवायचा आणि खर्च नियंत्रण कसं करायचं. लोक विचारतात मेंढी पालनात किती उत्पन्न मिळते? उत्पन्न मिळते, पण नफा तुमचा नियोजन आणि व्यवस्थापनावर ठरतो. उत्पन्न वाढण्याचे 4 गोष्टी आवश्यक आहेत. पिलांची मॉर्टेलिटी कमी करा, वजन वाढ, योग्य वेळी विक्री करा, खर्च नियंत्रित करा. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्ही पिले उशिरा विकल्या तर चाऱ्याचा खर्च वाढतो, वजन कमी होते आणि नफा कमी मिळतो. म्हणून विक्रीचा टायमिंग हा योग्य असला पाहिजे. मेंढी पालनात एक माणूस किती मेंढ्या सांभाळू शकतो? आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे. जर व्हिडिओ डिटेलमध्ये बघायचा असेल तर यूट्यूबवर व्हिडिओ आहे, तो बघून घ्या. व्हिडिओ नक्की बघा. एक माणूस किती मेंढ्या सांभाळू शकतो? जर शेडचे व्यवस्थित नियोजन आहे, पाणी जवळ आहे, चाऱ्याचे नियोजन आहे, चराई क्षेत्र व्यवस्थित आहे, एक माणूस जवळजवळ 60 ते 70 मेंढ्या सांभाळू शकतो. पण जर या गोष्टी नसतील तर पूर्ण चराईवर अवलंबून असेल तर एकटा माणूस 40-50 मेंढ्या सांभाळू शकतो. तर आतापर्यंत आपण बघितलं आहे शेड व्यवस्थापन, पाणी, चारा नियोजन, रोग नियंत्रण, नफा वाढण्याचे योग्य उपाय.
जर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, त्या विषयावर व्हिडिओ बनवू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. आजच्या व्हिडिओत एवढंच. पुढील व्हिडिओ लवकर घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.